महत्वाची बातमी आहे, कारण भिवंडीची आहे। भिवंडी महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदी कोण याचा आज फैसला होणार आहे। भिवंडी महापालिका महापौर पदाकरता आज निवडणूक होतीये, त्यामुळे राजकीय हालचालींना चांगलाच वेग आलेला आहे। सुरुवातीला काँग्रेस या ठिकाणी महापौर पद घेण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील होती। काँग्रेस नगरसेवकांना महापौर पदाकरता भाजपचे नारायण चौधरी तो उपमहापौर पदाकरता काँग्रेसचे तारिक मोमीन यांना मतदान करण्याचा पक्षादेश जारी करण्यात आल्याची आता माहिती समोर येतेय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते भिवंडीला आपले प्रतिनिधी अभिजित हिरे यांच्याकडे। अभिजित, काल आपण पाहिलं हर्षवर्धन सपकाळ म्हणालेले होते भाजपला सोबत घेणार नाही, पाठिंबाही देणार नाही। आज नेमकं भिवंडीत काय? नक्कीच आज जर आपण पाहिलं तर आज भिवंडी महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक होणार आहे आणि भाजपचे महापौर पदाचे उमेदवार जे होते नारायण चौधरी हे आपल्या सहकार्यासह सेक्युलर फंड मध्ये सहभागी झाले होते। भाजपच्या या फुटीमुळे भाजपच्या या फुटीमुळे काँग्रेसला फायदा होणार असून आज होणाऱ्या या महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपला फटका बसणार असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळते। तर भिवंडी पालिकेत भाजपचे 22 सदस्य असून त्यापैकी नारायण चौधरी यांच्यासह त्यांचे समर्थक असलेले 14 नगरसेवक काँग्रेस गटात सहभागी झाल्यामुळे भिवंडीत काँग्रेस सूत्रांना मिळालेल्या माहितीनुसार या फुटीमुळे सेक्युलर फंड बरोबर काँग्रेसचा फायदा होणार का हे पाहणं देखील हे होणार आहे। आणि त्यामुळे आज जो महानगरपालिकेत जो महापौर या उपमहापौर कोण बसणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। निश्चित धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। त्यामुळे दोघांच्या भांडणात तिसराचा लाभ अशी परिस्थिती भिवंडीमध्ये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।